तर मित्रांनो, हा प्रश्न जो आहे या ठिकाणी तुम्हाला हा टेट 2017 साली विचारलेला प्रश्न आहे पहिला. तर खूप मोठा असा प्रश्न या ठिकाणी आहे. मग एवढा सगळा जर प्रश्न आपल्याला वाचायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याला 36 सेकंदही त्या ठिकाणी वेळ पुरणार नाही. बघूया प्रश्न काय आहे. या प्रश्नामध्ये 2 विधानांतर 2 निष्कर्ष येतात, ज्यांना 1 आणि 2 असे अंकित केले आहे. जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी खालील उदाहरणे बरोबर आहे असे समजूनच तुमचे उत्तर लिहा. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलंय की जरी सामान्यपणे आपल्याला माहीत असलेल्या तथ्याबरोबर हे जुळत नसलं तरी ही जी विधानं या ठिकाणी दिलेली आहे, पहिलं आणि दुसरं विधान, ही विधान असेल किंवा या स्वरूपातील जे काही इतर प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांची विधाने आपल्याला काय बरोबरच समजायची आहेत. मग त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की हे विधान चुकीचं आहे. तर मग असं समजून या ठिकाणी आपल्याला ही योग्य उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. मग आपल्याला या ठिकाणी करायचे काय मित्रांनो, अत्यंत इझी स्वरूपातील प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आहे. फक्त हे सोडवायचे कसं त्या ठिकाणी आपल्याला माहिती असायला हवं. मग सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाकडे बघितल्यावर आपल्याला हा प्रश्न कळून जातो की कुठल्या स्वरूपातील प्रश्न आहे. म्हणजे हा जो एवढा सगळा जो प्रश्न दिलाय तो खरंच वाचण्याची गरज आहे का आपल्याला? नाही. आपल्याला काय बघायचं, फक्त या ठिकाणी दिलेलं निवेदन, हे निवेदन आणि त्यानंतर निष्कर्ष आपल्याला चेक करायचे की निष्कर्ष दिलेले बरोबर आहे की नाही. आणि जर बरोबर असेल तर यामधून आपल्याला पर्याय तो निवडायचा की कुठलं योग्य असेल. मग चला, मग मित्रांनो या ठिकाणी पहिलं निवेदन काय दिलंय, सर्व महिला मंत्री आहे. या स्वरूपातील प्रश्नासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय आपल्याला की या ठिकाणी ज्या महिला दिलेल्या आहेत त्या सर्व महिला कशा आहेत, मंत्री आहेत. मग या ठिकाणी या महिला ज्या आहेत या महिलांना आपण काय करणार, या ठिकाणी एक वर्तुळ त्या ठिकाणी करणार. आता मित्रांनो या ठिकाणी हा जो सर्व शब्द दिलेला आहे तुम्हाला, काय दिलेला आहे या ठिकाणी की सर्व महिला, काही थोड्याफार असे काही शब्द आहे या ठिकाणी नाही की काही महिला मंत्री आहे, नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला सर्व हा शब्द त्या ठिकाणी दिलेला असेल की हा सर्व शब्द म्हणजेच या ठिकाणी महिला ह्या काय असतील, महिलाचं सर्कल या ठिकाणी आतमध्येच असतील. मग सर्व महिला काय आहेत या ठिकाणी मित्रांनो, मंत्री आहेत. मग सर्व महिलांचा हा वर्तुळ काय असेल त्या ठिकाणी आतमध्ये असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी सर्व महिला काय आहेत, मंत्री आहेत. ठीक आहे. मग हा सर्वचा वर्तुळ त्या ठिकाणी आतमध्ये आला. पुढे विचारले की पुढे सांगितले की सर्व मंत्री साधे आहेत. पुन्हा सर्व आलंय. मग या मंत्रीचा जो वर्तुळ त्या ठिकाणी तयार होणार, मग हा असा आपल्या साईडला कुठे काढायचा का, ड्रॉ करायचा का की नाही. तर मग सर्व मंत्री साधे आहेत. मग सर्व मंत्री साधे आहेत. मग सर्व म्हटल्यावर काय झालं, मंत्रीचा वर्तुळ हा जाणार त्या वर्तुळामध्ये. मग या ठिकाणी पुन्हा आपण काय करणार, या स्वरूपातले एक वर्तुळ त्या ठिकाणी काढायचं आहे. मग सर्व मंत्री कसे आहेत, साधे आहेत. आता या ठिकाणी हे गोल आलं की नाही हे आपल्या त्याच्याशी काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याला उत्तर त्या ठिकाणी प्रश्न बघायचा आहे. मग याच्याशी निष्कर्ष कसे निघतात विद्यार्थी मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो. आता हा जो सगळ्यात आतमधला जो वर्तुळ आहे, या वर्तुळाकडून ज्यावेळेस आपण असं बाहेर इकडे येणार ना त्यावेळेस सर्वच्या सर्व असतात. जसं की सर्व महिला कशा आहेत, मंत्री आहेत. पहिलं स्टेटमेंट तिथे दिलेलं आहे. त्यानंतर सर्व मंत्री हे कसे आहेत, साधे आहेत. या बाजूने आतल्या वर्तुळाकडून आपण कुठे चाललोय, बाहेरच्या वर्तुळाकडे. या बाजूने इकडे चाललोय आपण या डायरेक्शन मधून. मग सर्व महिला कशा आहेत या ठिकाणी, मंत्री आहेत. सर्व मंत्री कशा आहेत, साधे आहेत. आणि मग सर्व महिला सुद्धा कशा असतील या ठिकाणी, या महिला दिलेल्या आहेत. या सर्व महिला सुद्धा इकडे जर आलो आपण तर सर्व महिला सुद्धा कशा असतील, साध्याच असतील. येत आहे लक्षात. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या बाजूने इकडे जाताल म्हणजे साध्याकडून, आता आपण काय केलंय की या ठिकाणी जो सर्कल आहे आतल्या या महिलांकडून आपण काय करतोय, या बाजूने आपण या ठिकाणी आलोय. म्हणजे सुरुवातीला इकून येताना सर्वच्या सर्व. आता या साध्याकडून आपल्याला जर मंत्र्याकडे जायचं असेल तर इथं तो निष्कर्ष काय निघेल की काही साधे मंत्री आहेत. इथे शब्द कुठला यूज होईल त्या ठिकाणी, काही साधे मंत्री आहेत. मग पुन्हा काही मंत्री महिला आहेत. अशा स्वरूपातील त्या ठिकाणी काय निघेल, निष्कर्ष निघतील. या आतल्या वर्तुळाकडून इकडे येताना सर्व 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 महिला मंत्री आहेत, सर्व मंत्री साधे आहेत. आणि इथे निवेदनामध्ये सुद्धा दिलेलं आहे. मग निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की सर्व महिला साध्या आहेत. शब्द कुठला या ठिकाणी, सर्व महिला. मग तुम्हाला सांगितलं मी इकडून इकडे येताना सर्व महिला काय आहेत, साध्या आहेत. मग सर्व महिला सुरुवातीला मंत्री पण आहेत आणि सर्व महिला साध्या पण आहेत. कारण हा महिलाचा जो वर्तुळ आहे तो वर्तुळ कुठं आहे, साध्याच्याच आतमध्ये. म्हणून सर्व महिला कशा आहेत, साध्या आहेत. म्हणजे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी निष्कर्ष जे दिलाय ते कसं आहे, बरोबर आहे. सर्व महिला साध्या आहेत. दुसरं विधान या ठिकाणी दुसरा निष्कर्ष दिलाय की सर्व मंत्री साधे आहेत.
सर्व मंत्री कसे आहेत? साधे. म्हणजे पुन्हा आतल्या वर्तुळाकडून कुठे चाललो आपण? बाहेर. म्हणजे सर्व मंत्री कसे आहेत? साधे आहेत. म्हणजे या ठिकाणी शब्दप्रयोग कुठला होणार? सर्वच होणार. म्हणजे हे दुसरं सुद्धा निष्कर्ष कसा आहे? बरोबर आहे. मग बघूया आपल्या पर्यायामध्ये जर केवळ एक निष्कर्ष निघत असल्यास, एक निष्कर्ष निघतोय का या ठिकाणी? नाही, इथे दोन्ही निष्कर्ष निघतोय. मग तो ऑप्शन कुठे आहे? जर केवळ या ठिकाणी इथे पण दोनच निघत असल्यास, इथे दोन्ही निघत नसल्यास, आणि इथे आहे जर दोन्ही निष्कर्ष निघत नसल्यास. मग आपलं उत्तर काय असेल? जर दोन्ही निष्कर्ष निघत असल्यास. मग इथे निष्कर्ष हे दोन्ही निघतात, म्हणजेच उत्तर काय असेल? सी हे या प्रश्नाचं करेक्ट असं आन्सर असेल. बघूया पुढील प्रश्न. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेकंड क्वेश्चन. सूचना या ठिकाणी दिलेली आहे खूप सारी मोठी. मग या ठिकाणी आपल्याला ही सूचना खरोखर त्या ठिकाणी वाचण्याची गरज आहे का? तर नाही, नक्कीच त्या ठिकाणी वाचण्याची आपल्याला गरज नाही. कारण हा टाइप्स आपल्याला त्या ठिकाणी माहित झालेला की कशा स्वरूपातील प्रश्न या टाइप्स मध्ये त्या ठिकाणी असतात. मग यामध्ये दिलेलंच काय असेल की दोन विधानं दिली आहेत, ते दोन्ही विधानं तथ्याबरोबर जुळत नसले तरी ते विधानं काय आपल्याला बरोबरच समजून त्या ठिकाणी उत्तर द्यायची आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की सर्व आई काकू आहेत अशा स्वरूपाचं पहिलं उदाहरण दिलेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी करायचं काय मित्रांनो की आई दिलंय काय? इथे सर्व शब्द हा आलेला आहे, म्हणून सर्व म्हणून हा आईचा जो सर्कल असेल या ठिकाणी हा आपल्याला काय करायचं की या शब्द ठिकाणी दुसरं काय आहे? काकू यामध्ये येणार तो. या ठिकाणी आलेत काकू. सर्व असेल तर तो वर्तुळ आतमध्ये जाणार, हे कायमस्वरूपी विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात ठेवा. सर्व म्हटलं की त्याचा वर्तुळ आतमध्येच. मग इथे सर्व शब्द कुणासोबत आलेला आहे? आईसोबत. म्हणजेच या ठिकाणी हा वर्तुळ आईचं वर्तुळ कुठे असेल? आतमध्येच असेल. सेकंड या ठिकाणी दिले की सर्व काकू महिला आहेत. मग पुन्हा सर्व काकू. मग याला पुन्हा त्या ठिकाणी हा काकूचा वर्तुळ त्या ठिकाणी काय असेल? आतमध्ये असेल. मग सर्व काकू काय आहेत या ठिकाणी? महिला. ओके. मग आता याचे निष्कर्ष मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेत की आतल्या वर्तुळाकडून जर आपण इकडे बाहेर येत असेल तर सर्व सर्व असतील. म्हणजे सर्व आई काकू आहेत, त्याचबरोबर सर्व आई महिलाही आहेत, त्यानंतर सर्व काकू महिला आहेत. आणि या बाहेरच्या वर्तुळाकडून जर आपण इकडे जात असेल तर काही महिला काकू आहेत. कारण का काही आहेत? कारण या महिलाच्या वर्तुळामध्ये तो आहे, पण इथून इकडे बाहेर पण काही भाग आहे ना, म्हणून काही महिला काकू आहेत. पुन्हा काही काकू आई आहेत. म्हणजे आतल्या वर्तुळाकडून बाहेर जाताना सर्व सर्व सर्वच शब्द त्या ठिकाणी युज करायचा. आणि हा बाहेरचा जो वर्तुळ आहे म्हणजे सर्व या ठिकाणी ज्या महिला आहेत, मग आता त्या ठिकाणी शब्द कुठला असेल? काही. काही महिला काकू आहेत, काही काकू आई आहेत. तर बघूया या ठिकाणी आपण निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला काय निघतोय. मग पहिला ऑप्शन या ठिकाणी दिलाय की सर्व आई महिला आहेत. सर्व आई महिला आहेत का? तर आपण आतल्या वर्तुळातून इकडे येताना तुम्हाला सांगितलं की सर्व आई काकू पण आहेत आणि सर्व आई महिला पण. म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. चला हा निष्कर्ष त्या ठिकाणी निघतोय. सेकंड आहे की सर्व काकू आई आहेत. आता इथे काकूचा वर्तुळ आहे, सर्व काकू आई. मग असं या दिशेने म्हणजे बाहेरून आपण आतमध्ये जाताना सर्व शब्द युज करतो का? नाही. तर त्या ठिकाणी कुठला शब्द होणार? काही हा शब्द त्या ठिकाणी आपण युज करणार. मग काही काकू आई आहेत. ठीक आहे. म्हणजे हे दुसरं विधान त्या ठिकाणी कसं आहे? चुकीचं आहे. आणि काकूचा जो वर्तुळ आहे तो पूर्ण आईमध्ये आहे का? तर नाही. मग या ठिकाणी निष्कर्ष कुठला निघतो की सर्व आई महिला आहेत. हा फक्त एचाच या ठिकाणी एकच निष्कर्ष निघतोय. मग बघूयात या ठिकाणी पर्यायामध्ये जर केवळ पर्याय ए असल्यास, मग आपला पर्याय ए आहेच या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला खालचं त्या ठिकाणी वाचत बसण्याची गरज आहे का? नाही. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे की हे उत्तर बरोबरच आहे. म्हणजेच या ठिकाणी जर केवळ पर्याय ए असल्यास म्हणजेच ऑप्शन ए इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अत्यंत इझी स्वरूपातील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त जे सर्व वर्तुळ ड्रॉ करताना जे सर्व सर्व आहे ते आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे. बघूया पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो आज या टाइप्स वरती जे प्रश्न विचारलेत तुम्हाला या ठिकाणी, आज आपण जे सुरुवातीचे दोनही आणि हा प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो टेट 2017 साली विचारलेले हे प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व आजच्या व्हिडिओतील सर्व प्रश्न तुम्हाला टेट 2017 साली परीक्षेमध्ये विचारलेला. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला टेट 2017 साली विचारलेला आहे. बघूया मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय दिलंय. मग सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की या तीनही लाईन्स त्या ठिकाणी आपल्याला खरंच आता वाचण्याची गरज आहे का? तर नाही. काय दिलं या ठिकाणी तीच माहिती दिलेली आहे की दोन विधानं दिली आहे. सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी पुढील विधाने बरोबरच आहेत असे समजून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? उत्तर द्यायचे. मग या ठिकाणी आता माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी मग या ठिकाणी जुळतंय का? सर्व पंख राजा आहेत असं होईल का? नाही. मग हे जुळत नाही. मग एखादा म्हणेल चुकीचं आहे हे.
असं त्या ठिकाणी काही करायचं नाही. हे सर्व विधानं काय आहेत, बरोबर दिलेले आहेत असं समजूनच आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं. तर मग या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला करायचं काय, की या ठिकाणी सर्व रिंग पंख आहेत. आपल्याला काय करायचं, सुरुवातीला वर्तुळ हा त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी घ्यायचंय. मग सर्व रिंग, सर्व शब्द आलाय म्हणजेच या ठिकाणी हा वर्तुळ कुठे असणार आहे, आतमध्ये. मग सर्व रिंग काय आहे, त्या ठिकाणी पंख आहेत म्हणजेच हा पंखचा वर्तुळ त्याच्या बाहेर असणार या ठिकाणी. ओके, पंख सर्व म्हटल्यावर ते आतमध्येच. त्यानंतर पुढे पुन्हा या ठिकाणी काय सांगितलंय, सर्व पंख काय आहेत, राजा आहेत. सर्व पंख म्हणजे हे पुन्हा सर्व पंख काय असणार आता या ठिकाणी, आतमध्ये त्या ठिकाणी जाणार. मग सर्व पंख इथे काय दिलेत, राजे. हा तुम्हाला टेट 2017 साली विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. मग बघूयात या ठिकाणी याचे निष्कर्ष काय निघतात. निष्कर्ष तुम्हाला सांगितलेत मी की सर्व रिंग आता या बाजूने इकडे जाताना काय असणार आहेत, आता सर्वच्या सर्व. मग सर्व रिंग पंख आहेत, सर्व पंख राजे आहेत आणि सर्व रिंग राजे आहेत. आणि या दिशेने इकडून जाताना काय निष्कर्ष निघतात, की काही राजे पंख आहेत, काही पंख रिंग आहेत. अशा स्वरूपातील निष्कर्ष या ठिकाणी निघतो. बघूयात मग, सर्व रिंग राजे आहेत हे विधान बरोबर आहे की चूक आहे. सर्व सर्व रिंग राजे आहेत, सर्व रिंग राजे आहेत का, आहे, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, सर्व राजे रिंग आहेत, सर्व राजे रिंग आहेत का, नाही, म्हणजे दुसरं विधान काय असेल या ठिकाणी, चुकीचं असेल. आता या ठिकाणी रिंगचा वर्तुळ हा एवढाच आहे, राजे त्याच्या बाहेरही आहे, म्हणजे सर्व होईल का, नाही. या राजेच्या वर्तुळामध्ये काही भाग हा रिंगचा आहे, म्हणजेच काही राजे हे रिंग असतील. या स्वरूपातील हा प्रश्नाचं उत्तर होईल. मग या दिशेने इकडे जाताना काहीच हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी करायचा, म्हणजे दुसरं हे विधान काय आहे, चुकीचं आहे. मग या ठिकाणी निष्कर्ष कुठला निघतोय, फक्त ए हाच निघतोय. म्हणजे जर केवळ पर्याय ए असल्यास म्हणजे ऑप्शन ए इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघूया यानंतरचा पुढील प्रश्न. तर यानंतरचा पुढील चौथा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत आणि या दोन विधानावर 1, 2, 3, 4 अशी 4 निष्कर्ष दिलेले आहेत. सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी ती विधानं आपल्याला या ठिकाणी काय समजायची आहेत, सत्यच त्या ठिकाणी ही विधानं समजायची आहेत. आणि ती सत्य का समजायची हे आपल्याला या प्रश्नामध्ये पुढे तुम्हाला नक्कीच दिसून येतील. मग या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान दिलेलं आहे की काय, की सर्व कुत्री पुस्तकं आहेत. मग आता तुम्ही मनाला म्हणू शकतात की हे कसं शक्य आहे, म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. असं जर आपण त्या ठिकाणी समजत बसलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी काय दिलं आपल्याला, की सर्व विधानं त्या ठिकाणी काय सत्य असे आपल्याला समजायचे. ठीक आहे, मग दिलेल्या विधान निष्कर्षावरून कुठला असा योग्य निष्कर्ष आपल्याला काढता येईल हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं. मग पहिलं विधान आहे की सर्व कुत्री पुस्तक आहे. तुम्हाला सांगितलं की सर्व हा शब्द प्रयोग या ठिकाणी असेल तर तो काय असेल, त्याचा वर्तुळ हा नक्कीच काय होणार, आतमध्ये त्या ठिकाणी जाणार. मग पुढे नेक्स्ट काय आहे, पुस्तकं. मग या ठिकाणी काय असेल, पुस्तकं. ओके, पुढे नेक्स्ट आहे की सर्व पुस्तकं. पुन्हा या ठिकाणी सर्वचा शब्द प्रयोग आहे, म्हणजेच हा पुस्तकाचा वर्तुळ त्या ठिकाणी कुठे जाणार, आता या ठिकाणी आतमध्येच राहणार. आणि काय दिलं या ठिकाणी पुढे नेक्स्ट, चित्र. मग मित्रांनो याचे निष्कर्ष त्या ठिकाणी आता काय निघतात. मग निष्कर्ष काय निघतात, या आतला हा जो वर्तुळ आहे या वर्तुळाकडून जर आपण शेवटच्या भागाकडे इकडे येत असेल तर मग सर्व कुत्री काय आहेत, पुस्तक आहेत, सर्व कुत्री चित्र आहेत. आणि या दिशेने इकडे जर आपण जात असेल चित्राकडून या पहिल्या या वर्तुळाकडे, तर उत्तर काय असणार, काही चित्र पुस्तक आहेत आणि काही चित्र कुत्री आहेत. अशा स्वरूपाचे निष्कर्ष या ठिकाणी निघतील. चला बघूयात आपण विधानामध्ये काय दिलेले निष्कर्ष. पहिला या ठिकाणी की सर्व कुत्री चित्र आहेत. मग सर्व कुत्री चित्र आहेत का, तर मग इकडून इकडे येताना तुम्हाला सांगितलं मी की सर्वच असतील. मग आहे का, तर आहे. कारण का, तर हा जो सर्कल आहे हा सर्कल कुठं आहे, चित्राच्याच सर्कलमध्ये, चित्राच्याच वर्तुळामध्ये पूर्णच्या पूर्ण आहे. म्हणून हा काय आहे, सर्व कुत्री चित्र आहेत. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. दुसरं विधान या ठिकाणी आपण दुसरा निष्कर्ष चेक करायचं की सर्व पुस्तकं कुत्रे आहेत. सर्व पुस्तकं कुत्रे आहेत का, नाही. कारण या ठिकाणी हा जो भाग आहे तो या वर्तुळाच्या बाहेर आहे की नाही, म्हणजे सर्व आहे का, नाही. आणि तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स काय सांगितली की इथून इकडे जाताना आपल्याला कुठला शब्द यूज करायचा आहे, काही. ठीक आहे, मग हे दुसरा जो निष्कर्ष दिलाय हा दुसरा निष्कर्ष बरोबर असेल का, तर नक्कीच तो दुसरा निष्कर्ष काय असेल, आता या ठिकाणी चुकलेला असेल. ठीक आहे, बघूया यानंतरचा तिसरा निष्कर्ष काय आहे. मग सर्व चित्र कुत्री आहेत. तर या ठिकाणी हा पहिला तर हे सेकंड तर चूकच या ठिकाणी आलंय, सर्व चित्र कुत्री आहेत. मग या सर्व चित्र या दिशेने आपण कुठे चाललो, इकडे चाललो. मग सर्व होईल का, नाही. कारण हा एवढा सर्कल हा भाग याने काय केला, चित्राने व्यापलेला आहे. मग इकडे बाजूला पण आहे की नाही,
म्हणून या ठिकाणी चित्राकडून या कुत्री या वर्तुळाकडे जाताना काहीच हा शब्द त्या ठिकाणी युज करायचा आहे. मग सर्व चित्र कुत्री आहेत का हे विधान कसं आहे, हा निष्कर्ष कसा आहे, चुकीचा आहे. पुढे काही चित्र पुस्तक आहेत. आता हे काही चित्र पुस्तक आहेत हे विधान कसं आहे, हा निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे. कारण आपण इथून या दिशेकडे जातोय म्हणल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की काही हा शब्द त्या ठिकाणी युज करायचा आहे. मग काही चित्र पुस्तक आहेत तर हा निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे. मग आपले किती निष्कर्ष या ठिकाणी बरोबर आले, फक्त पहिला आणि चौथाच हा निष्कर्ष बरोबर आलाय. मग या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिले त्यामध्ये आपल्याला काय शोधायचे की पहिला आणि चौथा. मग इथे केवळ 1 आणि 4 निष्कर्ष निघतोच तो, म्हणजेच ए ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. म्हणजे मग या ठिकाणी उर्वरित 3ही चेक करण्याची आपल्याला आवश्यकता आहे का, तर या ठिकाणी हा जो निष्कर्ष निघतोय कुठला, पहिलाच या ठिकाणी ऑप्शन ए हे काय असेल या प्रश्नाचं करेक्ट असं आन्सर असेल. बघूया यानंतरचा पुढील प्रश्न. पुढे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये पर्याय ए आणि बी सहित 2 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी ही विधाने बरोबर आहेत असे समजूनच आपलं योग्य असं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग विधान या ठिकाणी 1 आणि 2 आहेत. सर्व पादचारी गरीब आहेत या ठिकाणी. मग हा वर्तुळ त्या ठिकाणी आपल्याला सर्व म्हटल्यावरती हा वर्तुळ आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आतमध्येच त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मग हे सर्व जे दिलेत पादचारी हे कसे आहेत, या ठिकाणी गरीब आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न तुम्हाला टेट 2017 साली विचारलेला आहे. सर्वच्या सर्व प्रश्न हे तुम्हाला आज घेतलेले हे सर्व टेट 2017 साली विचारलेले आहेत. पुढे दिलेलं आहे की सर्व गरीब कसे आहेत, प्रामाणिक आहेत. सर्व गरीब हे कसे आहेत, गरीब लोक, सर्व गरीब लोक कसे आहेत या ठिकाणी, प्रामाणिक आहेत. ठीक आहे. आता हा वर्तुळ चुकतोय या ठिकाणी ड्रॉ करण्याला, काहीच त्याला एवढं निग्लेक्ट तुम्ही करू शकता. सर्व काय दिलंय, गरीब प्रामाणिक आहेत, म्हणजेच या ठिकाणी काय आलं, हे प्रामाणिक. तुम्ही या ठिकाणी फास्ट मध्ये कसं वर्तुळ आता चालेल, या ठिकाणी एक एक शब्द जरी लिहिला त्या ठिकाणी तरी आपण त्या ठिकाणी समजू शकतो. मग आपले निष्कर्ष काय निघतील, सर्व पादचारी गरीब आहेत, सर्व गरीब प्रामाणिक आहेत आणि सर्व पादचारी प्रामाणिक आहेत. आणि यानंतर दुसरा निष्कर्ष कसा निघतो, काही प्रामाणिक गरीब आहेत, काही प्रामाणिक पादचारी आहेत आणि काही गरीब पादचारी आहेत. अशा स्वरूपाचे या ठिकाणी निष्कर्ष निघतात. मग पहिला निष्कर्ष ए मध्ये काय दिलंय की सर्व प्रामाणिक पादचारी आहेत. मग सर्व प्रामाणिक, सर्व या ठिकाणी काय दिलंय, प्रामाणिक. मग सर्व प्रामाणिक आहेत का, या ठिकाणी नाही. इकडून या दिशेने जाताना आपल्याला काय युज करायचा शब्द, काही. म्हणजेच पहिलं विधान या ठिकाणी काय असेल का, हे बरोबर नाही. बघूया मग यानंतरचं दुसरं विधान चेक करून. सर्व पादचारी प्रामाणिक आहेत. मग या दिशेने इकडून इकडे येताना आपलं काय असतो शब्द प्रयोग, सर्वच्या सर्वच त्या ठिकाणी असणार. मग या ठिकाणी पादचारी सर्व कसे दिले आहेत, प्रामाणिक. म्हणजे हे दुसरं विधान कसं आहे, बरोबर आहेत. मग ऑप्शन मध्ये काय आता आलं, या ठिकाणी आपलं बी हे ऑप्शन करेक्ट आहेत या ठिकाणी, म्हणजे बी विधान बरोबर आहे, निष्कर्ष बी बरोबर आहे. मग जर केवळ पर्याय बी असल्यास, म्हणजेच हे काय असल्यास म्हणजे ते आहेच या ठिकाणी बरोबर, म्हणजेच ऑप्शन बी हे काय असेल, आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतरचा पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचा. हे दिलेला प्रश्न तुम्हाला काहीच त्या ठिकाणी वाचण्याची गरज नाही. जे विधान दिलं तेच तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचे की विधान, या विधानावरती जे निष्कर्ष निघतात हे बरोबर आहे की नाही. मग काय दिलंय सुरुवातीला, की सर्व द्राक्षे काय आहेत, सफरचंद असतात. सर्व द्राक्ष सफरचंद असतात. ओके. पुढे सर्व सफरचंद या ठिकाणी दिलेले आहेत, आंबे. मग निष्कर्ष काय निघतो, सर्व द्राक्ष आंबे असतात, सर्व द्राक्षे आंबे असतात. या बाजूला आले म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर निघलाय. सर्व आंबे द्राक्ष असतात, सर्व आंबे द्राक्ष असतात का, नाही. म्हणजे दुसरं विधान चुकलंय या ठिकाणी. या दिशेने इकडे येताना सर्व सर्व आणि इकडून इकडे जाताना काही. तर मग निष्कर्ष फक्त पहिलाच बरोबर आलाय. मग या ठिकाणी काय आहे की जर केवळ निष्कर्ष एक निघत असल्यास एकच निघतो या ठिकाणी निष्कर्ष, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन ए इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.